कायिक कर्म सुधारले, वाचिक कर्म सुधार, मनसा कर्म सुधारले, यही धम्म का सार। जो चाहे बंधन खुले, मुक्ति दुख से हो वश में कर ले चित्त को, चित्त के वश मत हो चित्त से चित्त का दमन कर, चित्त से चित्त सुधार, चित्त स्वच्छ कर चित्त से, खोल मुक्ति के द्वार। पर सेवा ही पुण्य है, पर पीड़ नहीं पाप, पुण्य किए सुख ही मिले, पाप किए दुख ताप, कुशल कर्म करते रहे, करे न पाप लवलेश, मन निर्मल करते रहे, शुद्ध धर्म उपदेश, कुदरत का कानून है, सब पर लागू होया, मेरे मन दुखिया रहे, निर्मल सुखिया सुखी जीवन जगण्याचा उपदेश अनंत सम्यक संबुद्धाने लोक कल्याणाच्या साठी अहोरात्र भ्रमण करत असताना माणसं कसे सद्गतीला जातील यासाठी सतत प्रयत्नशील राहिलेले आहेत। जे जे लोक भगवंताच्या
संपर्कात आले ते जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त झालेले आहे. मानवाचा उद्देशच तो असला पाहिजे की किमान वर्तमान काळातले दुःख त्यांनी दूर केले, वर्तमान काळामध्ये त्यांनी सुखी जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि वर्तमान काळामध्ये तो मनुष्य सुखी राहू शकतो की जो कायेचे, वाचेचे आणि मनाचे कर्म शुद्ध करणार आहे. फार कठीण काम आहे. एवढं कठीण काम आहे स्वतःला सन्मार्गावर लावण्यासाठी काही नियमांचं पालन करणे अनिवार्य आहे. पण लोकांच्या समोर जो भ्रम निर्माण झालेला आहे, काही करा, कसंही वागा, थोडंसं देवाचं नामस्मरण केलं की आपलं सगळं पाप धुवून निघालं, याने काही फरक पडत नाही. फरक पडेल की ज्यावेळेस तुमच्या आचरणात बदल पडणार आहे. फरक पडेल की तुमच्या जीवन जगण्यामधला जो दैनंदिन कार्यक्रम आहे त्या कार्यक्रम मधला एक महत्वाचा भाग असेल की तो स्वतःसाठी सुखकर असणार आहे आणि इतरांसाठी सुद्धा आदर्श बनणार आहे. माणसाचा जन्म फार दुर्लभ आहे. सहजासहजी माणसं जन्माला येत नाही. आणि माणसाचा सद्धर्म श्रवण करणे सुद्धा किती कठीण बाब आहे. खूप कठीण बाब आहे धम्म श्रवण करणे. आणि त्या धम्मानुसार आचरण करणे तर त्याहीपेक्षा कठीण काम. चोऱ्या करतील, हत्या करतील, व्यभिचार करतील, खोटं बोलतील, नशापान करतील. या पाचही शिलाचं उल्लंघन करण्यासाठी लोक सक्षम आहेत, त्याबद्दल काही प्रश्नच नाही आहे. पण या पाच तत्वाच्या व्यतिरिक्त आदर्श जीवन ज्या ज्या माणसांमध्ये परिवर्तन घडवून आणायचं आहे त्या त्या माणसांनी जगण्यासाठी सुरुवात केली तर पहिला मोठा अडथळा निर्माण होतो की आपलेच आपल्याला पहिल्यांदा त्या चष्म्यातून बघतात. आपण हे सुद्धा आता या ठिकाणी श्रामनेर बनण्याच्या 2 दिवसाचा 3 दिवसाचा प्रोग्राम आपण पूर्ण केला. पण ज्यावेळेस श्रामनेर शिबिर पूर्ण होईल त्यावेळेस मात्र आपल्याकडे हे सुद्धा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. तुमचे मित्र आहेत, तुमच्या घरातले आहेत, तुमच्या परिवारातले लोक आहेत. माहित आहे तू काल काय केलं, आज काय झालं वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी केल्या. आणि अशा लोकांना बळी पडायचं नाही. हे तर मार्श नाही मोठी, हे तर बोलणारच आहे. आणि हे जे असे लोक बोलतात, असे लोक बोलतात याचा अर्थ आहे की जर काही माझ्यात अधिक परिवर्तन होत असेल तर हे कारणीभूत ठरणार आहे. त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. जीवन कसं जगायचं हे प्रत्येकाच्या हातात आहे.
पण जीवन जगण्याचा मार्ग हा शुद्ध असला पाहिजे, हा शोधण्याचा सुद्धा माणसाने प्रयत्न केला पाहिजे. तरच मानवाचं जीवन पूर्ण झालं, तरच मानवाच्या जीवनातले कर्म शुद्ध होताना दिसतील आपल्याला. काल एक महत्वाची गोष्ट आपण तिथे येऊन थांबलो की आपण सांगितले की संस्कार किती अत्यंत महत्वाचे आहे. संस्काराशिवाय काही होतच नाहीये. की ज्याला सुसंस्कार म्हटले जाईल ते संस्कार महत्वाचे असतात. बाहेरच्या व्यवहारामध्ये काय परिवर्तन होते याला महत्व नाही आहे, आतून तुमच्यात किती शुद्धता निर्माण झाली याला जास्त महत्व आहे. आणि आतलं मनच तर सगळ्या गोष्टी निर्माण करणार आहे. मनच तर कर्मठ आहे. शरीराचे कर्म हे कर्म ठरत नाही. या शरीराच्या कर्माला निर्माण करणारं कोण आहे त्याला शोधण्याचं काम केलं पाहिजे. भगवान अनंत सम्यक संबुद्ध एकदा सकाळी चारिकाला गेलेत, भोजनाला गेले. चारिका म्हणजे भोजन, पिंडपात. पिंडपात केला पाहिजे आपण. पिंडपात म्हणजे काय? मी त्या पिंडपाताची गोष्ट नाही करत. आईबाप मेल्यानंतर त्यांच्या नावाने पिंडपात करा, त्याला भात वगैरे टाका आणि ते करा. हे जिवंतपणाची पिंडपात करणं गरजेचं आहे. आणि भिक्षू लोक जे पिंडपात करतात ना तोच एक महत्वाचा भाग आहे. कशासाठी पिंडपात करतात? भोजन कशासाठी करतात? पठी संघा योनिसो पिंडपातं सेवामी यावदेव न मदाय न मंदनाय न विभूषणाय यावदेव इमस्काय सठितिया यापनाय विसुपरतिया ब्रह्मचर्यानुगायेति पुराणच वेदनं नमच वेदनं न उपादेशामि यात्राचे मे भविष्यति फासो विहारो चाति. पटी संख्या योनिसो पिंडपातं सेवामी. हे जे मी भोजन ग्रहण करतो ना हे कशासाठी? हे काय मौज मस्ती करण्यासाठी नाही करत. मौज मस्ती करण्यासाठी भोजन आहे का? नाही आहे. हे काय क्रीडा करण्यासाठी नाही, खेळणे बागडणे वगैरे असे मस्ती करणे याच्यासाठी भोजन नाही आहे. विभूषण करण्यासाठी नाही आहे. मी ताकदवान झालो पाहिजे, बॉडी चांगली झाली पाहिजेत माझी, यासाठी भोजनदान नाही. भोजनदानाचा अर्थच तो आहे की मी भोजनदान माझ्या पात्रामध्ये भोजनदान टाकणारा तो व्यक्ती जो आहे की जो आपल्या जीवनामध्ये पुण्य अर्जित करण्याचं काम करते आणि ज्या माझ्या पात्रात भोजन पडते ते याचा अर्थ असा आहे की ज्या लोकांनी श्रद्धायुक्त मला जे भोजनदान दिलेलं आहे ते यात्रा माझी सफल व्हावी. इथं यात्रा सुरू आहे आपली. आता अंतिम काय आहे आपलं? अंतिम तो काय आहे? यात्रेचा शेवट काय आहे? मृत्यू. मरण हा शेवटचा टोक आहे माणसाचा. मरणच तर महत्वाचं आहे आणि मरणासाठीच तर सगळ्या गोष्टी करत आहेत माणसं लोक. आपण जगतो कशासाठी? आपण जगतो केवळ फक्त मरणासाठी. कशासाठी जगतो आपण? फक्त मरणासाठी. जगणं सुरू आहे जोपर्यंत मृत्यू येत नाही तोपर्यंत जगणं सुरू आहे. जगणे आणि मरणे हा जो मधला भाग राहिला, त्यातला गॅप जो पडलेला आहे, या गॅप मध्ये काय काय करता येईल त्याच्यावर तुमचा मृत्यू आणि कर्म डिपेंड आहे. कायिक कर्म सुधारणे, वाचिक कर्म सुधार,
मनसा कर्म सुधारले यही धर्म का सार. धर्माचा सारच हा आहे. धर्माचा सार काय? कायेचे कर्म, वाचेचे कर्म, मनाचे कर्म हे दुरुस्त करण्याचं काम आहे. आणि मग मृत्यू येत असताना त्या ठिकाणी जे मला कर्तव्य आहे, हे मरण येत असताना त्यासाठी मला कसं जगणं पाहिजे. ज्याला जगण्याची कला आली त्याला मरणाची कला सुद्धा येते. म्हणून मरण सुद्धा आपल्या मरणाला घाबरण्याची गरज नाही आहे. मृत्यूला घाबरण्याची गरज आहे का? आणि तुम्ही घाबरले तर काय मरण सोडलं तुम्हाला? मरणाने सोडलं का तुम्हाला? मरणाचे 2 भाग केले लोकांनी. म्हातारे माणसं शेवटी म्हणतात बाबा अरे एकदाच घेऊन जाय. अरे कुठे राजा लपला तू? ये एकदाच घेऊन जा. आणि त्या क्षणात जर कोणी तिथं आला आणि सांगितलं चाल घेऊन चाललो तर काय म्हणे? अरे मामा माझं असं राहिलं, अरे बाबा माझं असं राहिलं, हे राहिलं, ते राहिलं, अमुक राहिलं, तमुक राहिलं. किती जगण्याची आस आहे. ना मरने की लालसा ना जीने की आस, दोनों में समता रहे. मरण्याची आसही नको आणि जगण्याची लालसाही नको. मला नाही जगलं पाहिजे चांगलं म्हणून लालसा आहे असं नाही. मरण्याची आस नाही. नाही आज बोलवलं मग मला मृत्यू होईल, मला येईल त्यावेळेस. काल नागमेही जब तक मृत्यु नहीं आती, जब तक मृत्यु नहीं आती तब तक तो हा प्रवास चालू जाईल आपला. म्हणून या गोष्टीला घाबरण्याची गरज नाही. मग मरायच्या अगोदर एक आहे की काय काय लोकांनी या सगळ्या गोष्टी रचल्या. मरणाच्या संबंधी सुद्धा काही लोकांनी रचल्यात गोष्टी. काय करायचं कसं आहे हे सगळं काल्पनिकतेवर लोकांनी रचल्या गेलेलं काम आहे. मरणाच्या संबंधी काल्पनिकताच रचली. म्हणजे बिंदासपणे पाप करत राहा. स्वर्ग नरक ते नंतरच्या गोष्टी. ज्याने पाप म्हटलेला आहे की बाबा या दुनियेवर पाप होत आहे, या दुनियाच्या संबंधी पापाच्या गोष्टी सुरू आहे. काय काय लोक आपण बघतोय हे दररोज जे टीव्हीवर किंवा पेपर मीडियावर जे काय आपण म्हणतो ना सगळ्या गोष्टी दिसतात ना, ते व्हॉट्सअपवर आहे, युट्यूबवर आहे, सगळे इकडे जे बघतो आपण चॅनल बघतो ना, तर याच्यात काही ना काही एखादी अशी घटना घडते की जे विपरीत घटना आहे, मानवाच्या अहिताची गोष्ट आहे. मानवाचं कल्याणच नाही. अमुक झालं, असं झालं, तसं झालं, हे घटना झाली, ते घटना झाली, हा अत्याचार झाला, या सगळ्या गोष्टी आपण बघत आहोत. एकदा असा एक प्रसंग झाला, म्हातारे माणसं चर्चा करत बसले. काय म्हणले, या धर्तीवर लय पाप वाढलं, या धर्तीवर पाप लय वाढलं, हे म्हातारे बोलत आहे आणि हे धर्तीवर आहे. अरे पण पाप वाढलं काय, तर ते लोक बोलत होते की आमच्या काळात असं पाप नव्हतं, हे कलियुग आहे. अरे कलियुग नाही, कलियुग म्हणून या भद्रयुगाची चेष्टा कशाला करता तुम्ही लोक? हा मानव जीवन जगण्याचा एक आदर्श आहे. भगवान बुद्धाचं द्वितीय शासन सुरू आहे. ज्याच्या ज्याच्या कानी बुद्ध वचन पडतात ते स्वतःचं कल्याण करण्याच्या मार्गात आहेत. म्हणून ह्या तिन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. शील, समाधी, प्रज्ञा या मार्गाने चाललंच पाहिजे, केवळ बोलून चालत नाहीये. म्हणून चित्तावर संस्कार करण्याचं काम आपण आपल्यापासून सुरुवात केलं पाहिजे. चित्त से चित्त सुधारले, चित्ताने चित्ताला सुधारलं म्हणजे मनाने मनाला सुधारवण्याचं काम केलं पाहिजे. आणि मनाला दुरुस्त करण्याचं काय काम करू शकते, तर हाच एक मार्ग आहे. आपल्या
स्वभावाला बदलण्याचं काम करा. कर्म कोणाला सोडत नाहीये, कर्म सोडत नाही आणि कर्माचा भाग आहे. म्हणूनच आहे हे जे काही होत आहे ते कर्मामुळेच होत आहे आणि कर्मच महत्वाचे होतात आणि या कर्मामुळेच मला सगळ्या गोष्टी आहे. कारण दस धम्मसूत्रामध्ये भगवान अनंत समेत संबुधाने भिक्षूंना जाणीवपूर्वक सांगितलं, कम्म सुकौमी कम्म दायादो कम्म योनी कम्म पटिसन्नो. कम्म पापा आणि पुढे सांगतात कर्मचे जन्म आहे आणि कर्माचे मृत्यू आहे. काय काय लोक या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. मला त्याच्याशी काही घेणे नाही, ज्याला ठेवायचं आहे त्याला ठेवा. एका इकडे भगवान बुद्धाची वाह करणारे लोक भरपूर दिसतात आणि दुसरे इकडे भगवान बुद्धाच्या वर ह्या सगळ्या गोष्टी विश्वासही ठेवत नाही. आणि अलीकडच्या काळात फार मोठे विद्वान लोक झाले, ते डायरेक्ट सांगतात हे सगळी घुसळा केली. अरे राजा, घुसळ केली तर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ लिहिला ना, त्याचे रेफरन्स वाचणं राजा. काय काय लोक तर डायरेक्ट म्हणतात त्रिपिटकातला बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचा मार्ग घेतला नाही. अरे त्रिपिटकातला बुद्ध बाबासाहेबांनी मानला नाही असं कसं होऊ शकते? बाबासाहेब आंबेडकरांनी सूच्या दिल्यात ना, कुठला काय काय घेतलं त्या त्रिपिटकातलंच घेतलं ना. वाचत जा पलीकडे, आपण जे काय आहे ना तर ते वाचलं पाहिजे. आपण बुद्धानी त्यांचा धम्मग्रंथ हा काही स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी मनातून लिहिलेला नाही, हा त्या रेफरन्स घेतला त्रिपिटकातला. विनय पिटकाचा घेतलाय, अभिधम्म पिटकातला भाग घेतला. अभिधम्म पिटकाला झाल्यानंतर आपल्याला माहित आहे सूत्र पिटकातला सुद्धा भाग घेतलेला आहे. जाणीवपूर्वक कर्म सिद्धांत बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला आहे त्याच्यात. आणि हाच विचार आपण आपल्या जीवनातल्या संबंधित काय करतो याचा विचार केला पाहिजे आपण. म्हणून कर्म महत्वाचे आहे. केवळ पायापुरता विचार करू नका, थोडीशी दृष्टी थोडीशी लांब ठेवा. जीवन जगण्याची कला ऑटोमॅटिक आपल्याला समजणार आहे. म्हणून कर्मावर विश्वास असणं महत्वाचं आहे. आणि हे सगळेचे सगळे लोक म्हणतात की धर्तीवर पाप वाढलं. मग धर्तीवर पाप वाढलं तर तुम्ही काय धर्तीच्या पलीकडचे लोक आहात का? तुम्ही त्यातले जात ना, म्हणजे पापी तुम्ही आहात ना. आणि सगळ्यात सोपी विचार माणसाने किती काल्पनिकता आहे, किती काल्पिकता आहे, किती कल्पकल्पित गोष्टी रचलेल्या आहेत लोकांनी. काय तर म्हणे डुबकी मारल्याबरोबर पाप धुवून गेला जाते. बाहेर देशात तर असं काही औषध निघालं नाही. जर पाण्यात डुबकी मारल्यानंतर जर पाप पडतात असं जर होत असतं तर बिचारे ते पाण्यात मासे आहेत, जलचर प्राणी जे आहेत ते तर बिलकुल पुण्यवान असतील. 24 तास पाण्यात असतात ना ते. म्हणजे किती सरळ पाप बिंदासपणे करा. याचा अर्थ आहे पाप करायला तुम्हाला मुभा दिली. कोणाच्या सुपी डोक्यातून हा विचार निघाला हे मला काही माहित नाही. बिंदासपणे पाप करा आणि डुबकी मारून क्लीन व्हा. काय माणसं आहे, कुठला धर्म आहे, कुठली संस्कृती आहे, कुठला विचार आहे आणि कुठले कर्म काटण्याचा मार्ग आहे. भगवान अनंत सम्यक संबुधाने जाणीवपूर्वक ह्या गोष्टी मांडलेल्या आहेत की करणारा वेगळा आहे आणि भोगणारा वेगळा आहे. सकाळी सकाळी चारिकाला भगवान अनंत सम्यक संबुध निघाले. पात्रचीवर एक नग्न साधू एका पायावर उभा आहे आणि तपश्चर्या करत आहे. तपश्चर्या सुरू आहे पायावर. आणि काही काही लोक तर जाण्यावर बापरे किती कठोर तपश्चर्या आहे. तपश्चर्या किती कठोर आहे.
म्हणजे शरीराला तापवणे, शरीराला कष्ट देणे किती माणसं सहन करू शकतात. म्हणून भगवान अनंत सम्यक संबुद्धाने धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये जाणीवपूर्वक याची मांडणी केली. इदं खोपन भिक्खवे. ह्या सगळ्या गोष्टी मांडत असताना केलेल्या आहेत. अनंत सम्यक संबुद्ध जाणीवपूर्वक या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करतात. द्वे अंत टोका, दोन अंतिम टोकाला जाऊ नका. कारण मी ते अनुभवलेलं आहे. मी त्या अनुभवाचा एक विचार केलेला आहे की दोन अंतिम टोकाला जाण्याची गरज नाही. आणि तुम्ही जर दोन अंतिम टोकाला गेला तर तुम्ही त्याच्यातून बाहेर पडणारच नाही आहे. पहिला मार्ग कुठला आहे? पहिला मार्ग असा आहे हीनगमो. सगळ्यात महत्वाचं हे अनंत सम्यक संबुद्धाने सांगितलंय. पहिली तर गोष्ट एक आहे की तुम्ही एवढ्या अति टोकाला जाता की तुम्ही शरीराला ताप देण्याचं काम सुरू करता. मनाने कर्म होता हे सगळे विसरले. मग मनाने कर्म केलेलं आहे तर तुम्ही तनाला जास्त तापवण्याचं कारण आहे. कसं होईल ते? शक्यच नाही होते. आणि दुसरा एक मार्ग सांगितलेला आहे हीन गमो कामेसु. काम वासनेमध्ये आनंद मानणे आणि काम वासनेला जास्त बळवर्ती देणे हा हीन मार्ग आहे. पृथोजन पृथकजन आहे आणि हे कधी दुरुस्त होत नाही. म्हणून या काम भोगातून माणसं मुक्त झाले पाहिजे. यासाठी भगवान अनंत सम्यक संबुद्धाने हे दोन मार्ग सांगितले. एक तर पहिल्या गोष्टीत आहे. आणि आता बहुतांश लोक असे म्हणतात कशातही मध्यम मार्ग वापरायला सांगितले. म्हणून अनंत सम्यक संबुद्धाने मध्यम मार्ग कुठला सांगितलेला आहे? या दोन मधली मध्यमात आणली भगवान अनंत सम्यक संबुद्धाने. जास्त ढिलय सोडायचं नाही आणि जास्त टाईटही करायचं नाही. मध्यमात आणलंय. एक उदाहरण म्हणून भगवान अनंत सम्यक संबुद्धाच्या जीवनातलं. सोन नावाचा एक तरुण ब्राह्मण ऐश्वर्य भोगणारा ब्राह्मणाच्या घरी जन्माला आला. मी कालही तुम्हाला तीच गोष्ट सांगितली, आताही सांगतो. या ब्राह्मणाशी आणि त्या ब्राह्मणाशी तीळ मात्र संबंध नाही आहे. जातीनं ब्राह्मण नाही, कर्माने ब्राह्मण व्हावं लागत असतं. वसल सूत्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या. जातीनं ब्राह्मण नाही, कर्माने ब्राह्मण. हा तो उपदेश अनंत सम्यक संबुद्धाने केलेला आहे. त्यावेळेचे लोकही सुद्धा या भानगडीत पडलेलेच होते ना. बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी भगवान अनंत सम्यक संबुद्धाने पहिल्यांदा 7 आठवडे पूर्ण केले आणि त्याची पूर्ण चाचपणी केल्यानंतर ते बुद्धत्व प्राप्त झालं त्यांना. आणि जाहीर केलं त्यांनी की मी अनंत सम्यक संबुद्ध आहे, मी सम्यक संबुद्ध आहे. धर्मकंप झाली होती त्यावेळेस. या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आणि त्यावेळेस धर्मकंप होते. बुद्धाचा जन्म, बोधी प्राप्त करणे आणि महापरिनिर्वाण. धर्मकंप होते. धरणीवर सुद्धा एवढ्या महान तपस्वी अनंत सम्यक संबुद्धाला पेरू शकत नाही. म्हणून ह्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत की तिथून सुरुवात केली. पहिल्याच आठवड्यामध्ये त्याने वज्रासनावर सुरुवात केली. वज्रासन 7 दिवस बसते कंटिन्यू. 7 दिवस. काही काही लोक आता समाधीचा अर्थ वेगळा करतात. समाधी 2 भगवान अनंत सम्यक संबुद्धाने 2 समाध्या सांगितल्या. त्याच्यात फोन येत असेल तर अजिबात बंद करू. मिथ्या समाधी आणि सम्मा समाधी. मिथ्या समाधी म्हणजे काय? समाधी तेच आहे. समाधीचा अर्थ तोच होतो. काय होतो समाधीचा अर्थ?
समाधीचा अर्थ होतो चित्ताची एकाग्रता म्हणजे समाधी. समाधी म्हणजे बसणं नाही आहे, चित्ताची एकाग्रता. ज्याच्या चित्ताची एकाग्रता झाली तो शांत बसू शकते. ना हलणे ना डोलणे ना पिणे काहीच नाही, शांत आहे एकदम शरीर. 7 दिवसांपर्यंत सम्यक समाधी त्याने जाणीवपूर्वक केली. 7 दिवसांपर्यंत ते आसनावून हलले नाही, डोलले नाही, काहीच नाही. त्याच वेळेस संघर्ष सुरू झाला. बाहू सहसमविनिमित सायुधंतं गिरिमेखलम् उदित घोर ससेनमारं दानादिधम्म विधिना जितवा मुनिन्दु तं तेजसा भवतु ते जय मंगलानि. 11 आहेत 11 महार्षण. ते तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढूच देत नाही. मार्सेना म्हणजे चित्तामध्ये असा विचार एक उत्पन्न होतो की तो एक तर कामुक्तीच्या मार्गाकडे जातो, नाही तर अधोगतीच्या मार्गाला जात असताना तो ढेल म्हणतो की याच्यात काही तथ्य नाही, असा अविचार निर्माण होत असतो. आणि हाच विचार तिथं सुरू झाला सम्यक संबुद्धाच्या समोर. महर्षणीने झडप घातली आणि पहिला शब्द महर्षणीने उच्चारला, सिद्धार्थ गौतमा, तुझा एकच हिस्सा जीवित बाकी आहे, सगळा मेला तू. मरणाचे विचार येतात, अरे मी मेलो तर कसं होईल, काय होईल, असे विचार येतात. एकाग्र समाधी लावत असताना हे विचार येतात, माझं कसं होईल, माझं कोण. आणि तसंही घरात कोणी आपल्याला किंमत देत नाही. समाधीच्या मार्गात गेलं तर विचारास येतात, बाप भयानक. आणि घरात कोणी किंमत देत नाही. समाधीच्या मार्गात लागले की बायकोच्या चित्तामध्ये उत्पन्न होते, नवरा काय करत असेल, कसा होईल, आणि मी जर मेली मी तर कसं होईल, माझं माझ्या लेकराचं कसं होईल, काहीच होत नाही. बोलण्याचे भाग आहे काय. तसा नवरा जर समाधीच्या मार्गाला लागला तर अरे मी गेलो तर माझे लेकर बायको कसे राहतील, काय राहतील, काय कोणाचं राहतच नाही, कोणाचंच राहतच नाही. असं सगळे जण बोलतात, राहत कोणाचंच नाही. सगळे जण बोलतात काय. कधी कधी असं म्हणतात की एका दिवसाच्या लेकराचं सुद्धा राहत नाही. हे फक्त बोलण्याचं झालं, चित्तातून कधी दूर होईल, मनातून कधी जाईल असं. आपण ज्या वेळेस हा विचार प्रॅक्टिकल जीवन जगण्याचा प्रयत्न करू तरच आपल्याला याची किंमत आहे. लोकांचे अनुभव आहे ते लोकांचे अनुभव आहेत, स्वतःचा अनुभव नाही आहे. आणि मग हा विचार आला की सिद्धार्थ बोधिसत्वा, तू एकच हिस्सा बाकी राहिलेला आहे, तुझे सगळे हिस्से मृत्यू झालेला आहे तुझा. उठ, घरी सुंदर पत्नी आहे. हा निसर्ग नियमांचा एक भाग आहे महत्वाचा, आणि हा लोक व्यवहारातला भाग आहे. पुरुषांपेक्षा स्त्री हे रूपवान असते, पुरुषांपेक्षा स्त्री ही रूपवान असते, सुंदर असते. आणि तसंही वैवाहिक जीवनाच्या संबंधी जर विचार केला तर मुलगा हा आपल्यापेक्षा सुंदर असलेल्या मुलीशीच लग्न करते का नाही, हे तेवढंच महत्वाचं आहे. जर अनंत सम्यक संबुद्ध जर 32 लक्षण महापुरुष आहेत, त्यांच्या संबंधी जर विचार केला तर आपण विचारही करू शकत नाही असे 32 लक्षण आहेत. म्हणजे स्त्रिया तर त्यांच्यावर भाळतच होत्या, पण पुरुषही भाळत होते, एवढं रूप आहे. आणि भगवंत म्हणतात हे काय आताच आले नाही, आताच झालं का नाही. ज्या ज्या जन्मामध्ये मला जन्म धारण करावा लागला त्या त्या जन्मामध्ये मी ते पुण्य अर्जित केलं, त्याची ही उपलब्धी आहे. आणि आपण तर हा जन्म काही मानत नाही, कारण बाबासाहेब आंबेडकरांचं बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथाचं आपण कधी वाचन केलंच नाही. आणि वाचन केलं तर एकच आहे, आपण सरळ बाबासाहेब आंबेडकरांवर ढकलून देतो. बाबासाहेबांनी पुनर्जन्म मानला नाही, नाही मानला तर नाही मानला, तुझं काय मीटर जोडते.
बाबासाहेबांनी मानला की नाही मानला कोणाला? म्हणजे तुम्ही एका इकडे पुनर्जन्म न मानता म्हणजे बिंदासपणे तुम्हाला ग्रीन कार्ड दिलं, बिंदासपणे पाप करत राहा, पुनर्जन्म नाही करा पाप, हे भीतीच तुमच्यात राहिलेली नाही. आणि दुसरीकडे जे जे पुनर्जन्म मानतात की पुनर्जन्म आहे, ठीक आहे, मग यांना एक सूट द्यायला गेली, पुनर्जन्म आहे ना, ठीक आहे, या जन्मामध्ये पाप भोगा, दुसऱ्या जन्मात आल्यानंतर बघू काय करता येते. ही एक व्यवस्था झाली. पुनर्जन्माच्या संबंधी आपल्याला जाणीवपूर्वक विचार करावा लागेल की पुनर्जन्म कोणाचा आणि पुनर्जन्म कशाचा, याच्यावर चॅप्टर दिलाय बाबासाहेब आंबेडकरांनी. पुन्हा पुन्हा वाचा, हे घरी जाऊन पुन्हा पुन्हा वाचा, फक्त बोलू नका. वाचलं पाहिजे. बाबासाहेब बोधिसत्व आहे, ते पुनर्जन्माच्या संबंधी बोलतात. 4 प्रश्न उपस्थित करतात, ते वाचकांच्या समोर 4 प्रश्न उपस्थित करतात. पुनर्जन्म हे 4 प्रश्न आहेत आणि त्यातला एक पुनर्जन्माच्या संबंधी आहे. वाचकांच्या पाठकांच्या समोर हा विषय टाकलेला आहे. तुम्ही काय करायचं ते करा. पुनर्जन्म हे आहे की हे 4 प्रश्नाची उकल तुम्ही केली पाहिजे. आणि रेफरन्स दिले बाबासाहेब आंबेडकरांनी, कुठल्या कुठल्या ग्रंथातून काय काय घेतलं, काय काय नाही. ही एक महत्वाची गोष्ट आहे की पुनर्जन्म कशाचा आणि कोणाचा, यासाठी जे महत्वाचं आहे की तुम्ही पुनर्जन्मित कसा आहे, तर कर्म हे महत्वाचं आहे. म्हणून बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर त्याला सोपी करून सांगतात की पुनर्जन्म हा वारसा हक्क घेऊन येतोय. कर्म हे कसं येते, वारसा म्हणून येते. वारसा म्हणजे काय, वारसा म्हणून काय येते, कर्म येतात ना, मग वारसा म्हणजे काय. शब्द प्रयोग फक्त हा व्यवस्थित मांडलेला आहे, नेमकं तेच सांगायचं आहे. याच्यावर विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणूनच आहे की हे मार्ग पुनर्जन्मासाठी हे मार्ग महत्वाचे आहेत. जे जे बिलकुल अविश्वासीपणा निर्माण करतात, की ज्याची श्रद्धा नाही आहे, ज्याची श्रद्धा नाही ते अधोगतीच्या मार्गाला जातात. आणि ज्याची श्रद्धा असून जर अविवेकी वागत असतील तरी सुद्धा अधोगतीला जातात. म्हणून आम्ही कर्मावर अवलंबून असलं पाहिजे. मनुष्य जन्मामध्ये माझे कर्म एवढे शुद्ध असले पाहिजेत. या कर्मामुळे जाणीवपूर्वक थोडासा विचार, विस्तृत विचार करत असताना हे करायचा आहे की पुनर्जन्म कोणाचा आणि पुनर्जन्म कोण्या व्यक्तीचा. व्यक्तीचा म्हटलं नंतर कोण येते हो, व्यक्ती म्हणजे कोण, माणसंच आहेत ना. मग माणसात कोण्या माणसाचा पुनर्जन्म आहे, त्याच माणसाचा पुनर्जन्म आहे की ज्याने रागावर विजय प्राप्त केला नाही, ज्याने मोहावर विजय प्राप्त केला नाही, ज्याने द्वेषावर विजय प्राप्त केलेला नाही. मरण्याच्या वेळेस तुमच्या चित्तामध्ये जी विचारसरणी चित्तचेतसिका धारण होते, तो तसाचा तसा या ठिकाणी सुरुवात होतो पुनर्जन्माची अवस्था. पुनर्जन्म म्हणजे जसाचा तसा भाषा नाही आहे. काय काय लोकांनी या सगळ्या गोष्टी केल्या, बोललेत पुनर्जन्माच्या संबंधी. काही लोकांनी असा विचार केला, काही लोक जाणीवपूर्वक म्हणतात पुनर्जन्म काय, जसं एखाद्या शर्ट बदललं, जीर्ण झाला शर्ट की ते लगेच बदलल्या जाते, मग लहान लेकरांना देते, अशा प्रकारचा आहे पुनर्जन्म. तशाच नाही. हा विचार आपण केला पाहिजे. तर भगवान अनंत सम्यक संबोध म्हणतात की करते कोण आणि भोगते कोण. कर्म करणारा वेगळा आणि कर्म भोगणारा वेगळा आहे. चारिकाला निघाले, सकाळी सकाळी भोजन घेतले. भोजनाच्या संबंधी खूप महत्वाचं आहे. आपणही सुद्धा भोजनाच्या प्रती मात्रा ठेवली पाहिजे. भिक्षापात्रामध्ये आपल्या भोजन येते ना, की त्या माईनं आपल्या भिक्षामध्ये पात्रामध्ये जे भोजन टाकले नाही ते श्रद्धायुक्त आहे. आणि त्या संबंधी मी सतत जागृत राहिलं पाहिजे की हे मी जीवन, हे जे मी जीवन जगतोय केवळ या ऊर्जेमुळे जगतो. हे ऊर्जा मला अत्यंत महत्वाची आहे आणि हे केवळ ऊर्जा मला फक्त जीवन यात्रा चालवण्यासाठी आहे. एक उदाहरण जर बघितलं सारीपुत्तांचं तर खूप महत्वाचा आदर्श निर्माण होतो. सारीपुत्त काय करायचं होतं, भोजन. एकदा सारीपुत्तांनी भोजन दान केलं, चारिका घेतली
पात्रामध्ये भात टाकला होता त्यांच्या. सारीपुत्रांचं जीवनच आदर्श जीवन आहे. आणि बुद्ध अनंत सम्यक संबुद्ध सारीपुत्रांच्या संबंधी काय म्हणतात माहित आहे ना? भगवान अनंत सम्यक संबुद्ध सारीपुत्रांच्या बाबतीत म्हणतात, ज्या दिशेला सारीपुत्र गेले त्या दिशेला बुद्धाला जाण्याची आवश्यकता नाहीये. म्हणजे अनंत सम्यक संबुद्ध हे घोषित करतात, डायरेक्ट इनडायरेक्टली घोषित करतात की ते प्रतिबुद्ध आहेत. सम्यक संबुद्ध नाही बरं. सम्यक संबुद्ध तेच लोक होतात की ते स्वतःच्या कर्मावर होतात, त्यांना दुसऱ्याची कुबडी लागत नाही. सम्यक संबुद्धत्व होण्यासाठी दृढ संकल्पी व्हावं लागते आपल्याला. सम्यक संकल्प करण्यासाठी एवढं आपल्याला अंतर्मनातून तपावं लागेल की बिलकुल रंच मात्र आपल्या चित्तामध्ये राग नाही, द्वेष नाही, मोह नाही, बिलकुल पलीकडे गेलेला काहीच नाही, पूर्ण नील झालेला आहे. जगणं सुरू आहे. आणि या जगण्यातला एक अर्थ आहे महाकुठीत आणि सारीपुत्राचा जो संवाद झाला ना, तो एक महत्वाचा आपल्यासाठी. त्यांनी महाकुठीत आणि जो प्रश्न केला सारीपुत्रांना बुद्धाने त्यांच्या धम्मग्रंथामध्ये, ऊर्जा म्हणजे काय ते सगळ्या गोष्टी आहेत, मी एवढं सांगत नाही. ऊर्जावर लिहून ठेवतात. ऊर्जा ती महत्वाची आहे. ऊर्जा म्हणजे शक्ती, एनर्जी. मृत व्यक्ती आणि भिक्षू यातलं जर अंतर करायचं असेल तर फक्त आणि फक्त चेतना असते, याच्या पलीकडे काही नाही. सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होय रे. मेलेल्या माणसांमध्ये, मृत शरीरामध्ये आणि भिक्षूंमध्ये, जे अनंत झालेले भिक्षू आहेत त्यामधला फरक काय आहे? फक्त आणि फक्त चेतनेचा फरक आहे. जसं मेलेल्या माणसाला कुठलाही स्पर्श होत नाही, तसा अनंत पदापर्यंत गेलेल्या भिक्षूला कुठलाही स्पर्श होत नाही. मेलेली व्यक्ती जात असते का? नाही ना, आजच गेली. कार्यक्रम असला की जाते. कार्यक्रम असला की जाते. चला ना. मोबाईल का जमाना. जगत के बीती काली रात, हुआ उजाला धम्मका, मंगल हुई प्रभात। मृत व्यक्तींमध्ये हा फरक आहे। अनंत व्यक्तीला वेदना होतात पण मानसिक वेदना होत नाही। मनाचे चार खंड आहेत।
रूप, वेदना, संज्ञा आणि संस्कार. रूप, वेदना, संज्ञा आणि संस्कार यातल्या चारही प्रकारचा काहीच त्यांना परिणाम होत नाही त्यांच्यावर, बिलकुल काही होत नाही. आणि म्हणूनच रूपाच्या संबंधी म्हणजे रूप म्हणजे जे आकृती आहे, चित्र आहे, स्त्री असो की पुरुष असो, हे जे काय आहे याच्या संबंधी तो काहीच परिणाम होत नाही. स्पर्श झाला तरी त्याला स्पर्श होणेच नाही. आता वेदना होणार कुठून? आणि वेदना नाही झाल्या तर संज्ञा होतील कुठून? संज्ञा नाही झाल्या तर संस्कार बनतील कुठून? संस्कार नाही झाले तर विज्ञान होईल कुठून? विज्ञान नाही झालं तर नामरूप येईल कुठून? नामरूप नाही आलं तर षडायतन होतील कुठून? षडायतन नाही झालं तर स्पर्श होईल कुठे? स्पर्श नाही झाला तर वेदना नाही, आणि वेदना नाही तर तना नाही, तृष्णा नाही, तृष्णा नाही तर उपादान नाही, उपादान नाही तर भव नाही, भव नाही तर जाती नाही, आणि जाती नाही तर जन्म, जरा, मरण, दुःख, दो मनुष्य उपादाय समज काहीच नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. जन्मग्रहण करणारी केवळ फक्त आहे, दुःख करणारी केवळ फक्त तृष्णा आहे, फक्त तृष्णा आहे. जन्माला घालते कोण? तृष्णा घालते, तृष्णा. तुम्ही नाही घालत जन्माला, तृष्णा घालते. आणि म्हणूनच या तृष्णेला दूर करायचं आहे. आणि तृष्णा कशाच्या? जर रूप, वेदना, संज्ञा आणि संस्कार हे चार गोष्टी जर मानस खंडाच्या जर बाजूला केल्या, मनाच्या जर हे चार गोष्टी बाजूला ठेवल्या की सुरुवात होते रूप, वेदना, संज्ञा आणि संस्कार ऑटोमॅटिक बंद होतात. अशी अवस्था आहे जे आहे ते आहे. म्हणून तुकोबारायाने सांगितलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टी स्पर्शातून म्हणजे रूपातून घडतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात रूप पाहता लोचनी सुख झाले ग साधन. सगळ्यात महत्वाचं काय येते तिथे की रूपाला किती महत्व द्यायचं आहे. आणि मग रूपाला आहे काय बघायचं काय ना रूप, तर स्वतःच्या रूपाकडे बघा. आणि रूपाला जर बघायचं असेल तर कसं बघावं लागेल? आते जाते सांस का रहे निरंतर ध्यान. आते जाते सांस का रहे निरंतर ध्यान. मन सुधरे मंगल सधे होवे परम कल्याण. मनात सगळ्या गोष्टी करणाऱ्या, म्हणून मनाला आवड घालायचं काम केलं पाहिजे. मनाला आवड घाला. जो जो माणूस मनाला आवड घालतो तो इनडायरेक्टली तृष्णेवर आवड घालण्याचा प्रयत्न करतो. तृष्णेवर जो जो माणूस आवड घालतो, मला माहित आहे की या जन्मात शक्य नाही आहे पुन्हा तिथं यायचं आपल्याला. काय काय लोक म्हणतात ना हे मन झालेलं आहे, दृढ झालेलं आहे. वैरत्व, एवढं वैरत्व झालं की काय काय लोक म्हणतात 7 जन्मापर्यंत तोंड नाही बघत. हे 7 जन्म आले कुठून है ना? तुमच्या संबंधी माता भगिनी, तुमच्या संबंधी एक 7 जन्माचा एक प्रकार जोडला गेलेला आहे ज्येष्ठ मासामध्ये. ज्येष्ठ मासामध्ये काय माहित आहे का तुम्हाला? ज्येष्ठ मास वट सावित्री कुठल्या महिन्यात येते ना? त्या काय तुम्ही नाही जात म्हणा, पण ज्या ज्या बिचाऱ्या आहेत त्या त्या जातात कधी कधी वळ सावित्रीला, आहे का नाही? काय म्हणतात काय म्हणतात काय? 7 जन्मी हाच घेतो. या जन्मात कंटाळलेले 7 जन्माच्या तिथं जाऊन बोंबल्या मारतात तुम्ही लोक. लाल डोंगरला मी प्रवचनाला गेलो आणि नेमकं त्याच पौर्णिमेच्या दिवशी गेलो होतो. या गोष्टी झाल्या 22 वर्ष गेलो पौर्णिमेच्या दिवशी.
शेजारीच्या घरी. अर्थात ती बाई म्हणजे मला हेच समजत नाही लोकांचं काय भानगडी सुरू आहे. बरं कपड्यातही वाटून घेतला धर्म बरोबर लोकांनी. धर्माचा अजिबात कोणाला गंध नाही, पण कपड्यातला धर्म झाला. नाही तर तुम्ही बारकाईने निरीक्षण करा. माझा हा वैयक्तिक लोकांवर आरोप आहे. वैयक्तिक, मी कोणाला धर्माच्या माध्यमातून नाही, वैयक्तिक आहे. जे जे लोक असं निर्माण करतात ना, समजून चाला, सगळ्यात जास्त कर्मठ हाच आहे. रंगातले धर्म झाले. रंगातला धर्म आहे का नाही? लाल रंग कोणाचा? अमुकाचा. हिरवा काय करणार? भगवा झेंडा तुमच्या दारावर आणि विकणारा कोण आहे? मुसलमान. कुंकवाचा धंदा कोणाचा आहे? मुसलमानाला. अख्खा अंगावर घेते गुलाल, अख्खा विकत असताना अख्खा अंगावर गुलाल. आणि तो जर तिथं मस्जिदीवर पडला तर बोंबल्या मारायची गोष्ट सोडून द्या. संघर्ष होतो. काय बावले पण आहे धर्माच्या नावावर. हिरवा झेंडा मुसलमानाचा, हिंदूच्या दारावर पडला तर अरे हे कुठल्या रंगातले चालेल? तुम्ही फक्त वरवरच्या रंगातल्या गोष्टी करता. सत्य धर्मापासून तुम्ही लांब आहेत ना, आचरणापासून खूप लांब आहात तुम्ही. म्हणून या रंगाफांगाच्या भानगडीत सुद्धा आपण पडू नका. रंगाच्या गोष्टी आमच्यासाठी काय कामाच्या नाही. आयडेंटिटी निर्माण करून ठेवली तुम्ही. हे सगळं मानवाची आयडेंटिटी अशी झाली पाहिजे की आदर्शवत जीवन जगण्याचं काम सुरू झालं पाहिजे. हे असं काम आहे तसं भानगड आहे. आणि जर तुम्ही यांचा प्रासंगिक प्रोग्राम जर बघितला ना, प्रासंगिक जर कार्यक्रम यांचा बघितला ना, तर बघा या प्रासंगिक हेच वापरल्या जाते. जर मुसलमान भगिनीचं लग्न जर ठरवायचं झालं, म्हणजे तिला परवीन करायचं असलं, तर तिच्या हातात चुडा पुन्हा भरतात. माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही बुद्ध, तुम्हाला काय माहिती आहे? मुसलमान भगिनीच्या हातात ज्यावेळेस नवरी बनते, तुमच्या भाषेत सांगायचं आहे, नवरी बनते त्यावेळेस तिच्या हातात चुडा असते लाल. मग काय इथे काय हिंदू झाली का? आणि हिंदू जर नवरी बनत असेल तर काय कुठल्या बांगड्या घालतात आता? मुसलमानी नाका तुम्ही. किती बावलेपणा आहे, शुद्ध मूर्खपणा सुरू आहे. हे सगळं बदललं गेलं पाहिजे. आपण फळात सुद्धा आता धर्म घुसले. फळात नारळ हिंदूच आणि खजूर अभी तो रोजा शुरू है भाई. मैं आलोचना नहीं करता किसी की, और ये मेरा धर्म भी नहीं है आलोचना करना किसी धर्म पर. हे सगळं म्हणजे फळातलं येऊन बसलेलं आहे. या धर्माशी काय संबंध आहे? बरं यातलाही तो भाग नाही आहे. बरं फुलातही धर्म आणला यांनी. फुलातलाही धर्म आहे. लाल फूल कबर पर आहे का नाही? लाल फुलं कुठं टाकतात? कबरीवर टाकतात ना. मृत माणसाच्या अंगात लाल फुलं टाकतात, दुसरे नाही टाकतात. कुठल्या मार्गात चाललो आपण? धर्म समजायचा काय आणि कुठल्या मार्गाने चाललो आपण हे समजलं पाहिजे, तरच जीवनाचा अर्थ आपल्याला समजेल. या गोष्टीची काहीच घेणं देणं नाही, काहीच घेणं देणं नाही. आचरण करण्याचा एक मार्ग महत्वाचा आहे की तुम्ही तुमच्या कर्मानुसार काय गोष्टी करतात त्याला महत्व आहे. तुम्ही आचरणाने शुद्ध बनला पाहिजे. तुम्ही काय करता काय नाही याच्याशी नाही.
तुम्ही किती महत्वाच्या कर्मानुसार बदलण्याची परिवर्तनाची प्रक्रिया करता आणि मरणाच्या वेळेस तुम्ही किती तृष्णेतून दूर झालात याला महत्वाचं आहे. जैसी चेतकी चेतना फल वैसाही होय दुर्मन का फल दुःखदायी सुखद सुमन का होय. तुमच्या चित्ताची चेतना कशी आहे त्याच्यावरून आहे. 52 प्रकारच्या चेतना आहेत माणसाच्या. किती आहेत? 52 प्रकारच्या चैतसिका आहेत. पुढे पुढे गेलं तर अधिक तुम्हाला 126 पर्यंत जाऊ शकतात. ह्या काय चेतना आहेत. चेतना म्हणजे चैतसिक. चैत म्हणजे विचारसरणी. हे काय चित्तामध्ये जे उत्पन्न होतात ते आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा की मरण्याच्या वेळेस तुमच्या चित्ताने काय धारण केलं त्याच्यावर तुमचा अवलंबून असणारा मार्ग आहे. ते आपण जाणलं पाहिजे. जोपर्यंत या गोष्टीवर येत नाही तोपर्यंत आहे. म्हणून म्हणतो की सगळ्यात ह्या सगळ्या गोष्टी बोलण्याचा आहे का की कुठून गोष्टी आल्या तर काय वैरत्व एवढं निर्माण करतात की 7 जन्मापर्यंत तोंड बघणार नाही. त्याच प्रकारात आहे की 7 जन्मापर्यंत हा नवरा मला भेटो अशा प्रकारची तुमची मांडणी तुम्ही सुरू केलेली आहे. लाल डोंगरला प्रवचनाला गेलो आणि प्रवचनाला जात असताना तिथे भोजनाला गेलो आणि समोर असं झालं की एक भगिनी होती. सफेद साडी सफेद ब्लाउज व्हाईट अँड व्हाईट आरतीचं ताट सफेद धागा घाई निघाली. कुठे निघाली? आणि मी वरून खाली म्हणजे खालून वर चाललो ते वरून खाली येत होते आणि वरून मला म्हणजे वंदावी वंदिली म्हटलं मंगलो माय तुझं दुसरं काय करा. आणि समोरच्या घरात जेवण मला. तिचा नवरा ड्युटीवर जायचा. वेळ त्याची 7 वाजताची. वेळ 7 वाजताची आणि मी वेळेला खूप महत्व देणार आहे. मला बोलावलं त्यांनी पूजनासाठी 7 वाजता. बरोबर 7ला 10 कमी असताना दारात गेलो. याची ड्युटीला जाण्याची वेळ कितीची? 7 वाजताची. तो म्हणला मला पहिल्यांदा डबा बनवून दे मी माझ्या ड्युटीला जातो मग तू काय करायचं तिकडे. जे म्हणलं 10 मिनिटात आलीच. ते म्हणलं 10 मिनिट. म्हणलं म्हणा माझी ट्रेन चुकेल ना. नाही थांबा थांबा थांबा. आता बाई गेली तर एकटी बा इकडून गेली तर काय सगळं विसरलं ना भाग. बस सुरू केला मावडीनं. बाकीच्या म्हणतात तशा 7 जन्मी हाच नवरा मिळो. घरी आले 8:30 वाजले. काहीच विचार केला नाही त्या गाड्याने. त्याने हाही विचार केला नाही की बायकोनं काय मागणी घातली काय नाही. काही विचार केला नाही. जशी घरात आणली तशी अशी कुत्र्यासारखी हाणली विचारू नका. बस धुतलीच चांगली. ते रडतंय तर मी विचारलं या बायला म्हटलं माय काय झालं ते म्हणले भतीजी तुम्हाला बोलली नाही का? जेवण जावी म्हणलं हा. म्हटलं ते तर कुठेतरी विहारात काय म्हणलं मग कशाला? म्हणले आज वट सावित्रीला गेलो. म्हणलं वट सावित्रीला असते काय? नाही म्हणले ते अशी आज मागणी असं बायका अशा मागणी करतात की 7 जन्मी. म्हटलं बरं मागणी केलं मायने 7 जन्मी असा झन्नावणारा पाहिजे. दुसरं काय करणार आहे? हे 7 आले कुठून? आले कुठून 7 ही मान्यता तिथपासून आहे. जो स्वतःपन्न आहे तो स्वतःपन्न आहे त्याला 7 जन्म घ्यावा लागतात. 8वा जन्म त्याच्या कामी नाही. म्हणून ह्या सगळ्या विकृतीच्या मार्गाने ह्या गोष्टी केलेल्या आहेत. पहिल्यांदा तुम्हाला धर्माच्या स्रोतमध्ये पडावं लागेल. अरंत ज्यावेळेने आपण श्रोतापन्न ज्या व्यक्तीने श्रोतापन्न ही अवस्था प्राप्त केली त्या व्यक्तीला 7 जन्म आहे 8वा जन्म नाही. आणि 8वा जन्म होण्याच्या अगोदरच त्याला अरंत पद प्राप्त होते आणि जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होतो. अनेक जाती संसारं दुःखा जाती पुनः पुनः गहे कारकं दिद्धोसी पुनः गेहन्नं काहासी.
हे सगळं मत आहे. बुद्ध तेच म्हणतात की अनेक जन्म, अनेक जाती संसार. अरे मी अनेक जन्मामध्ये संसारामध्ये पडलेला आहे, ते दुःखाचे जन्म झाले माझे, दुःखात. या दुःखातून मुक्त होण्यासाठी ज्या ज्या मी लोकांमध्ये ज्या ज्या वेळेस माझा बोधिसत्व म्हणून जन्म झाला, त्या बोधिसत्वाची अवस्था मी पूर्णत्वाला नेली आणि आता मनुष्य लोकांमध्ये माझं सर्वश्रेष्ठ जीवन मी धारण केलं. बस या जन्मामध्ये अनंतपद प्राप्त केला, आता काही नाही. आणि या सगळ्या लोकांना 31 लोकांना या जगातला सगळ्यात सर्वोच्च प्राणी, श्रेष्ठ प्राणी कोण आहे? कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? सर्वश्रेष्ठ प्राणी की असं म्हणतात की त्यांनी ही धरती निर्माण केली. कोणी केली धरती निर्माण माहिती आहे का तुम्हाला? धरती निर्माण कोणी केली? असं म्हणतात ब्रह्माने धरती निर्माण केली. कोणी? ब्रह्मा काही एक नाही आहे, एक ब्रह्मा नाही आहे. रूप ब्रह्मा 16 आहेत. 16 किती आहे? 16 आहे. अरूप ब्रह्मा 4 आहे. किती झाले? 7 काम भोगी लोक आहेत. 7 कामी भोगी, एक मनुष्य. किती झाले? आणि 4 लोक निरय लोक आहेत. पशु पक्षी, प्रेत, असुर हे लोक आहेत. आणि कीटपतंग. किती लोक झाले? 31 आहे. या 31 लोकांचाही श्रेष्ठ कोण आहे तर अनंत सम्यक संबुद्ध आहे. कारण या 31 लोकांना भगवंत जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त करतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्यासाठी सांगतो, जे जे लोक ब्रह्माला मानतात ना, माना, मला काय त्याचं घेणं नाही. पण मला एक सांगा, सगळेच लोक म्हणतात की जगामध्ये ही जी धरती ज्याने निर्माण केली त्या ब्रह्माने केली. ब्रह्माचा पुतळा किंवा ब्रह्माचा फोटो किंवा ब्रह्मा तुमच्या देवाऱ्यात का नाही? निर्माण कोणी केलं? हे ब्रह्माने केलं ना. मग तुमच्या घरात ब्रह्माची पूजा का नाही करत? का नाही करत ब्रह्माची पूजा? मंदिरात का ठेवत नाही? तुमच्या देवाऱ्यात का ठेवत नाहीत? मग कुछ तो गड़बड़ है भाई, गड़बड़ तो है. बिना गड़बड़ तो कुछ होता ही नहीं. सगळे 33 कोटी देव तुमच्या घरात आहेत, मला त्याच्याबद्दल नाही. आणि मी कोणा पहिले सांगितलं, मी हिंदू धर्म बांधवावर अजिबात टीका करत नाही आहे, बिलकुल नाही. सत्य सांगतो की 33 कोटी देव तुम्ही पुजता, मग ब्रह्माचा पुतळा किंवा ब्रह्माचा फोटो तुमच्या घरात देवात का ठेवत नाही? याच्यातही काय काय दिलं मी आज नाही सांगत. काही गोष्टी आपल्याकडे ठेवल्या पाहिजे ना. काय काय असं लोक म्हणत होता की गुरु असते ना, ते गुरु एक हात ठेवत असते आपल्याकडे, आहे ना. मी तशातला हात बी ठेवण्याचं काही काम करत नाही. मी सगळं सांगणार आहे माझ्याकडे काय ठेवायचं आहे. कारण मला जगायचं नाही आहे, मला मरायचं आहे. आणि मरायचं यासाठी नाही, जगायचं यासाठी आहे की मी ज्याकडे जन्म धारण करणार आहे ना, तर मी केवळ फक्त या गोष्टीची वाट बघतो की जे मैत्रीय सम्यक संबुद्ध, आर्य मैत्रीय सम्यक संबुद्ध ज्यावेळेस जन्माला येतील त्यावेळेस मी त्या अनंत सम्यक संबुद्धाचं दर्शन घेणार असेल आणि त्यांच्याच सेवा करणारा असेल, त्यांची सेवा करणार आहे. मला ते मुक्तता पाहिजे. अनंतपद काय होत आहे? सम्यक संकल्प खूप महत्वाचे आहे. तुम्ही जन्मा मरा, जन्मा मरा, मला काय करायचं? माझं एकच सांगणं आहे की यार इथे, म्हणूनच अनंत सम्यक संबुद्धाला काय म्हणतात? इति पिसो भगवान सम्मा संबुद्धो विचारण संपन्न सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीस धम्म सारथी सत्था देव मनुष्यान बुद्धो भगवाती. सत्ता देव आणि मनुष्य, संपूर्ण देव आणि मनुष्य या लोकांचा शास्त्रा अनंत सम्यक संबुद्ध असा तो भगवान आहे. आणि तुम्ही भगवान अनंत सम्यक संबुद्धाची अवहेलना करता की ज्याने ब्रह्माला ज्ञान शिकवलं. ब्रह्मा संस्पती त्यांच्या पायावर लोळण घेत होता. बघ ब्राह्मण, बघ ब्रह्मा, बघ ब्रह्मा नावाचा अहंकारित होता. त्याचा अहंकार नष्ट करण्यासाठी भगवान अनंत सम्यक संबुद्धाने निर्वाणित समाधीचा मार्ग सांगितला आणि सांगितलं, अरे राजा, ए ब्रह्मा,
अरे तू अशा भ्रमात पडू नको रे. अरे तुझा जर मृत्यू झाला ना तर पुन्हा तुला निरय लोकांमध्ये जावं लागेल. या निरय लोकातून, या 4 लोकातून मुक्ती प्राप्त करायची असेल तर ही जी निर्माणिक मार्गाची, जी समाधी मार्गाची अवलंबलेली सीडी आहे, याचा उपयोग केला. त्या ब्रह्माला अनंत सम्यक संबुद्धांनी मार्गदर्शन केलं. तुम्ही त्यांची अवहेलना करता. कुठल्या मार्गात आहे तुम्ही? कुठल्या धर्मातले लोक तुम्ही? अरे जीवन जगण्याची कला त्या महापुरुषांनी शिकवलेली, त्याचं स्मरण होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मी म्हणतो की तुमच्या खांद्यावर बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही धुरा दिलेला आहे की इमानी इदबारे ओढण्याचा प्रयत्न करा. नाही ओढता आला तरी चालेल, पण ते जाणीवपूर्वक तुम्ही आचरणात आणा, कारण ही नैतिक जबाबदारी तुमची बौद्ध म्हणणाऱ्या व्यक्तींची आहे. तुम्हालाही काही घेणं नाही. तुम्ही 2 गोष्टीत निवडून पडलेले आहे. तुम्ही सुद्धा कर्मकांडावर जास्त अवलंबून देतात. तुम्ही सुद्धा बावल्या लोकांची पूजा करतात. तुम्ही बीडीए पेणाऱ्या लोकांची आहे. तुम्ही लोक सुद्धा जो शिव्या घालतो त्याची पूजा करताय, त्याचा फोटो करताय. कधी मुक्त होणार तुम्ही याच्यातून? एवढा श्रेष्ठ आचरण सिद्ध महापुरुष, याची सगळी तुम्ही व्यवस्था म्हणजे जीवनात आपल्या उतरवू शकत नाही. त्यांनी शिकवलेलं. आणि त्यांनी काय अपेक्षित केलं? काय अपेक्षित केलं त्याने? काहीच अपेक्षित केलं नाही. काही अपेक्षित केलं नाही. एकच सांगितलंय की तुला जीवनातून मुक्त व्हायचं आहे. आणि कोणी त्यांच्या समोर गेला, कोणी असो, ब्राह्मण असो की शूद्र असो, काही घेणं देणं नाही. त्यांच्यासाठी सगळे समान आहेत. ते फक्त कर्मावर अवलंबून आहे. ज्याचे हीन कर्म तो भगवान अनंत सम्यक संबुद्ध त्याला अनार्य म्हणत होते. आर्य कोण? की जो पंचशीलाचं पालन करणारा व्यक्ती होता, तो आर्य म्हणून त्यांनी घोषित करून टाकलेला आहे. याचाच एक वेगळा शब्द प्रयोग या लोकांनी केला आहे. द्रविड संस्कृती या लोकांनी निर्माण करून टाकली. आर्य अनार्य त्याच्या कर्मावर अवलंबून आहे. ज्याचे कर्म शुद्ध आहे तो आर्य, जो पंचशीलाचं पालन करतोय आणि उच्च कोटीचं उपोषक व्रत धारण करतो. सगळ्यात महत्वाचं आहे, ज्या ज्या व्यक्तीला लवकरात लवकर आपले कर्म दुरुस्त करायचे आहेत, आपल्या कर्मामध्ये आपला ताबा मिळवायचा आहे आणि वर्तमान काळामध्ये दुःखातून मुक्त व्हायचं असेल, त्याने आर्य उपोष धारण केलं पाहिजे. आमचे शिकवणारे लोक शिकवतात पंचशील पालन करा. अष्टांगिक मार्ग कोण करायचा रे? अष्टशील धारण कोण करायचं आहे रे? 8 शिलाचं उपवास धारण कोण करायचं रे? भगवंताच्या हयातीमध्ये आर्य उपवास करणारे लोक होते. कोणी कोणी भगवान अनंत सम्यक संबुद्धाच्या, ज्याला जसं जमत होतं, एका दिवसासाठी आश्रमात राहत होता, कोणी 1 महिन्यासाठी राहत होता, कोणी 6 महिन्यासाठी राहत होता, कोणी 1 वर्षभर राहत होता. आर्य उपोषण करत होते. आणि भगवान अनंत सम्यक संबुद्धांनी मनुष्य लोकांना, सगळ्या मनुष्य लोकांना एकच उपदेश केलेला आहे. सांगितलं की किमान महिन्यातले 4 दिवस उपोषण धारण केले पाहिजे. किमान 4 उपोषण धारण केले पाहिजे. अमावस्या, अष्टमी, पौर्णिमा, अष्टमी, हे 4 उपोषण धारण केलेच पाहिजे. जो जो 4 उपोषण धारण करतो त्याची अधिक लवकरात लवकर गती निर्माण होते. आमचं पंचशिलावरच घोटणं सुरू आहे आणि पंचशिलाही पालन करता येत नाही आम्हाला नीट. कालच मी सांगितलं, आमची वारी शिलाची जास्त चर्चा सुरू आहे. 4 शिलाला आम्ही किंमतच देत नाही. परिवर्तन करायचं असेल, संस्कार बदलायचे असतील तर त्यासाठी सुरुवात करायची आहे. आणि म्हणून भगवान अनंत सम्यक संबुद्ध म्हणतात की मध्यमा झाली पाहिजे. आणि जोपर्यंत मध्यमा झालत नाही तोपर्यंत तुम्हाला धर्म समजणार नाही. आमचे लोक मध्यमा कुठले जाणतात? मध्य मार्ग. 12 वाजता काय होते आता? मध्य मार्ग करा. जेवायचे 12 वाजता मध्य मार्ग कुठला रे? नवीन नवीन मी अकोल्यात आलो होतो. एका माईच्या घरी गेलो अकोल्यात जेवायला. मुंबईची बंदी झाली. बापरे, मुंबई झालं. बरं ठीक आहे. काय काय बनवलं विचारू नका. पहिला असतं मला ते काय काय बनवण्याचाच कंटाळा येतो. लय चांगलं चांगलं बनवतात. मी चांगल्या म्हणजे त्याची अवहेलना नाही करत. साधा आणि शुद्ध द्या ना भंतीजीला खायला. आता तुम्ही म्हणा साधा आणि शुद्ध काय द्यायचं? एखाद्या वेळेस भाकरी देऊन बघा बरं किती चांगलं वाटतं.
तुम्ही एवढेच आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेतले माणसं, एवढे मोठे मान झालेले आहे. भंतीजी आल्याबरोबर ते इकडे विदर्भामध्ये मांडे देतात. एक खाल्ल्याबरोबर तर बिलकुल ते पोटाचं गडबडच करून टाकतं. माय सरळ भाकर कर, एखादी थोक न टाकून दे, चांगलं काम आहे. भाकरी कोण खायच्या? त्या मायच्या घरी उतरलो सकाळी आणि मायला सांगितलं की 12च्या आतमध्ये बघा काही टेन्शन नाही म्हणजे अजिबात ना, मला माहित आहे ना, मी त्यातलीच आहे ना. म्हटलं चांगली गोष्ट आहे. जा मायनं सुरू केलं काम. पुरणपोळी अजिबात खात नाही मी ते. पुरणपोळीला जवळच नाही करत मी, बिलकुल आवडत नाही मला ते. पण जवळ आल्यानंतर खावं तर लागेलच ना. बरं, पुरणपोळी. आता पुरणपोळी करायचं म्हटल्यानंतर किती ते ताप झाला असेल, किती वेळच नाही भांडायला का नाही. 11 वाजले, मायला हिंट दिली मी. माय 11 वाजले, 11:30 वाजेपर्यंत मला टेन्शन नाही घ्यायचं म्हणजे. म्हटलं मी कशाला घेऊ टेन्शन, मला काय करायचं. बरं ठीक आहे. 11:30 वाजले, माय म्हटलं बस 2च पदार्थ राहिले. भजे पण केले, जे काय काय बनवायचं ते सगळं तयार केलं. 11:15 वाजले, पात्र काढून ठेवलं मी. 11:15 वाजले, माय म्हटलं बस भतीजे 2च मिनिटात. म्हटलं ठीक आहे, 11:15 वाजले तर हरकत नाही. पापड करायचे राहिले होते. वास्तविक पाहता पापड हा तळण्यातला प्रकारच नाही, भाजायचा आहे पापड. तळले ना पापड, यातलं एकही चालत नाही बरं मला. मी तुमच्यासाठी जाणीवपूर्वक सांगतो. मला द्यायचं असेल तर साधं जेवण, भाकरी वगैरे द्यायचं. म्हणजे जाहीर सांगितलं मी, म्हणजे मला चांगलं द्या असा नाही, एकदम साधा आणि सुद्धा. 2 मिनिटं कमी 12ला. किती मायनं आणलं ना ताट सजून, मोठ्याची मोठी प्लेट आणली सोडून, घ्या काय. म्हटलं एवढं कोण खाणार आहे. म्हटलं मी जेवत नाही, आता जेवत नाही. नाही म्हणले भंतीजी 12ला 2 मिनिटं कमी आहेत ना. म्हटलं 1 मिनिटात जेवतो का मी? 1 मिनिटात जेवलं का मी? नाही ना म्हणले, हे आता कसं आहे, तुम्ही जेवले नाही तर मी पापात जाईल. म्हटलं मी जेवलो तर पापात जाईल. म्हणजे तुम्ही पापात नका जाऊ, मला पापात घाला. नाही म्हणजे आमच्याकडून तुमचं शिर तुटेल. नाही, आमचं शिर तुटेल. तुमचं काय शिर आहे की आमच्या दारात भंतीजी आल्यानंतर जेवण दिलं नाही तर आमचं शिर दिलं. म्हटलं मग माझं 12 केलं विकाल भोजना वेरमणी, हे तुटते त्याचं काय करावं. नाही जेवण गेलं मी. नाराज झाली बाई म्हणले भंतीजी तुमच्यासाठी. म्हटलं तुला माय सांगितलं अगोदर 11 वाजता जे तयार होतं ते द्यायचं. तसा यातला एकही चालत नाही, मला गरजच नाही याची. म्हणजे तुम्ही गेलात तरी हरकत नाही, आम्ही नाही, आम्ही तुम्हाला जेवण देतो. काय देताय जेवण? मध्य मार्ग. काय होते भंतीजी आजचा दिवस घ्या ना. अरे काय होते आजचा दिवस घ्यायचं? लोक ते काही बोलत असताना मध्य मार्ग आहे, मध्य मार्ग नाही रे राजा. तो ज्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी करायच्याच आहे. बिलकुल त्याच्यात कमिटमेंट बिलकुल नाही पाहिजे, बिलकुल कमिटमेंट नाही करायची त्याच्यात. 12च्या आतमध्ये जेवण म्हणजे जेवण. 11:55 हात धुवा म्हणजे धुवा, धुतलाच गेला पाहिजे. काही असो, जे वेळेवर असेल ते खा ना, काही गरज नाही आहे. एक तर जाणीवपूर्वक स्वतःच्या चित्ताला तर उद्या मी 12च्या आतमध्ये जेवलो आणि तुम्हाला इथे उद्या ना की मी 12च्या आतमध्ये भंतीजीला जेवण दिलं म्हणून समाधान होईल. ह्या समाधानाच्याच महत्वाच्या बाबती आहेत. म्हणून तुकोबाला दुसऱ्या घ्यायच्या मला ठेविले आनंदी तैशीच राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. हा एक दुसरा मार्ग आहे. मध्य मार्ग जो आहे, मध्य मार्ग कशात? हीन मार्गात जायचं नाही आणि म्हणजे अगदी शिथिलपणा करायचा नाही. सोन नावाचा ब्राह्मण 22 वर्षाचा मुलगा आहे, ब्राह्मण कुटुंबात जन्मला आणि ब्राह्मण कुटुंबात जन्मल्यानंतर त्याने ऐकलं होतं, इतिहासामध्ये ऐकलं की ज्या महापुरुषांना 32 लक्षणं आहेत तो अनंत सम्यक समृद्ध आहे. सम्यक समृद्ध तो आहे की ज्याला 32 लक्षणं पूर्ण आहे. आणि ज्या
या 32 लक्षण महापुरुषांच्या संगाती राहिलं की ऑटोमॅटिक आपले पाप कटून जातात, आपण शुद्ध बनतो, बुद्ध बनतो. ही एक त्यावेळची धारणा होती. आताही सुद्धा तेच आहे. याने कोणाचं तरी ऐकलं, संयोग असा झाला की भगवान ग्रंथ सम्यक संबुद्ध त्या गावात नाही आणि या तरुण पोराने बघितल्यानंतर प्रभावित झाला. अरे काय कांती आहे, 32 लक्षण महापुरुष आहे ना. सर्वसाधारण लोकांपेक्षा कितीतरी उंच आहेत भगवान ग्रंथ सम्यक संबुद्ध. सर्वसाधारण माणसापेक्षा उंच आहे. एका एका जन्मामध्ये एक एक पारमिता पूर्ण करत असताना ते अवयव तसे झालेले आहेत. आणि 32 लक्षण महापुरुष आहेत. वाणी किती धीर गंभीर मधुर वाणी. अरे ज्यांनी शब्द ऐकल्यानंतर ते शब्द ऐकताय सुद्धा माणसं खाटेून उठत होते आणि आजारातून मुक्त होते आणि भगवंताच्या मार्ग लागत होते. अरे जन्ममरणाच्या चक्रावरून ते सुद्धा दूर झालेले आहे. आणि आम्ही अशा महापुरुषांची अवहेलना करतो, त्यांच्या नावाने करतो. आम्ही किती अधोगतीच्या मार्गाला जाणार, किती अधोगतीच्या. बुद्धाने कधीच असं सांगितलं नाही. आणि मग त्यांनी एक अधिक मार्ग घेतला. त्यांनी कठोरता केली. काय कठोरता केली? त्यांनी अति टोकाला भूमिका नेण्याचं काम केलं. शरीराला एवढा ताप दिला त्यांनी तुमच्या मुलाला. अरे राजवंत पोरगा आहे, खूप श्रीमंत घराण्यातला पोरगा आहे, कधी पायातलं पायदन काढलं नाही आणि भगवंताच्या भिक्षू संघामध्ये सहभागी झाला, चिवर परिधान केलं आणि बस भगवंताने सांगितलं की ध्यान हे 3 पद्धत केल्या जाते. नंबर 1, चालूनही ध्यान होते, पण ध्यान चालून किती चालणार आहात, चक्कर येऊन पडणार आहात, त्यामुळे तेही होत नाही. दुसरं ध्यान होते, झोपून ध्यान होते, पण झोपून म्हटल्यानंतर 5-10 मिनिटांमध्ये जर तुम्ही ध्यान करायला लागला, नाकाकडे श्वास द्या, श्वासाकडे बघायला लागल्यानंतर 10 मिनिटात तुम्ही झोपून जाता, ध्यान हुकून जाईल. मग तिसऱ्या पद्धतीचं ध्यान कुठला? बसून बैठे बैठे ध्यान करणार. आणि बसल्यानंतर काय होते? ध्यान करायला बसलो आपण शांत सुखपूर्वक बसा. सकाळी सकाळी तुम्हाला शिकवल्या जाते ना, श्रावण संघाला बसवलं ना, तुम्ही बसायचे ना ध्यानाला. काय ध्यान करता तुम्ही? ध्यान कशाचं करता? सकाळी वाजले की तुम्हाला शिकवलं जाते ध्यानाला बसा, सुखपूर्वक बसा, जसं बसता येईल तसं बसा. शांत बसले की तुम्हाला हळू सूचना केल्या जातात. डोळे बंद करा, नाकाकडे लक्ष द्या, श्वास येतो तर येतो, जातो तर जातो, एवढं बघा. किती सेकंद तुम्ही श्वासाकडे बघता? मी सेकंदाची गोष्ट करतो, मिनिटाची करत नाही. किती सेकंद? 1, 2, 3, 4, 5. 6व्या सेकंदामध्ये गेला घरात डायरेक्ट. एंट्री कुठे झाली? डायरेक्ट 6व्या सेकंदात घरात. अजून उठली का नाही? अरे राजा इथं आहेस ना. शरीराने इथं आहे, चित्ताने कुठे चालला घरात? किती अतिरिक्त लोड झाला तिच्यावर. सगळं संक्रमण सुरू झालं चित्ताचं. चित्ताचं काय झालं? बस डायरेक्ट लाईव्ह चित्र बघत आहे तो, डायरेक्ट लाईव्ह. आणि काही तो असं आहे की मनोमन वार्तालाप करता, डायरेक्ट कन्व्हर्शन, डायरेक्ट समोर चित्र लाईव्ह सुरू आणि बोलणं सुरू. अजून झोपलीस तू? अजून उठलीच नाही? लेकर शाळेत घेऊन जाय, अमुक कर. अरे एवढं डायरेक्ट लाईव्ह. आणि याच्यात मजा येते काही लोकांना, एवढी मजा येते की बापरे, असं ध्यान तर मी कधी पाहिलंच नाही आहे. अरे राजा रिटर्न ये खाली, जरा खाली खाली वाढायचं ना. श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे तर श्वासाकडे. मन भटकला ना तर भटकू द्या, मनाचा स्वभाव आहे हा. काय आताचाच आहे? अरे अनेक जन्माचा मनाचा स्वभाव तो भटकंती करण्याचा आहे. चित्त हे भटकंतीच होतं ना आपलं, म्हणून अनेक जन्मापासून हीच सवय लागली आपल्याला, भटकंती. या भटक्या स्वभावाला आपल्याकडे कंट्रोल करायचं आहे, बस शांत करायचं आहे, हे काम करायचं आहे. समाधी ही प्रकारची आहे. समाधी म्हणजे चित्ताची एकाग्रता, एकदम शांत. सोन नावाचा ब्राह्मण मुलगा बसता बसता डुलक्या मारायला लागला. त्याला असं वाटलं हे मार्श नाही,
उठला तो, जा चालत राहिला. ती जमीन जरा कंकड जमीन होती. जशी हे शेत दिलं ना बिचाऱ्याने, ज्याने कोणी दिलं शेत त्यांचं खूप मंगलच आहे. किती मऊ जमीन आहे, मस्त आहे, शांत आहे. असे नाही, ती कंकड जमीन होती. आणि हा राज घराण्यातला पोरगा आला, नंग्या पायाने चालत राहिला. एवढा चालते एवढा चालते एवढा चालते एवढा अतीत मध्ये गेला तो. चालतच आहे चालतच आहे चालत आहे. पायाला एवढे त्याच्या पायाला छाले पडले, रक्त बंबाळ झाले. काय चालणं सुरू आहे, ध्यान करणं सुरू आहे. चाललं. भगवंताने बघितलं, अरे हा अतीत मध्ये गेला पोरगा, हा अतीत. हा जर असाच वागला, हा जर एवढा शरीराला यातना देत असेल, हा अधोगतीला जाणार आहे. याला वेळेवर जाणीवपूर्वक याला वेळेवर ताऱ्यावर आणलं पाहिजे. आणि हळूच भगवंताने त्याला आवाज दिलाय, सोन बेटा इकडे. आणि भगवंतानी चित्ताच्या द्वारे जाणलं, दिव्य दृष्टीने जाणलं भगवंताने. भगवंत म्हणतात, अरे सोन तू मागच्या जन्मामध्ये वीणा वाजवणारा होता. हा म्हणे भगवान, हा मी वीणा वाजवत होतो. अच्छा, मग वीणा वाजवत होता तर वीणाचा तार कसा करत होता रे? भगवान मी व्यवस्थित लावत होतो, मध्यम लावत होतो. जर ढिला सोडला तर काय होतं रे? म्हणले आवाज निघत नव्हता. आणि जास्त टाईट केला तर काय होईल रे? म्हणले तार तुटत होता, दोघातूनही आवाज येत नाही. अरे भगवंत म्हणता, अरे सोन बेटा असंच धम्मामधलं जीवन आहे. तो तार, तो स्वर येण्यासाठी जास्त ताराला ताणू नको आणि जास्त ढिलही सोडू नको. मध्यम मार्ग इमाय धम्मानु धम्म पटिपतिया बुद्धं धम्मं संगं पूजेमि. मध्यमा ठेवावा लागेल. आणि त्यावेळेस त्याला जाण झाली, अरे मध्यम मार्ग हा आहे. लोक काय विचार करतात नाही, कशाचाही मध्यम मार्ग आहे. भिक्षूने एखादं काय बोलावलं, एवढं कठोर बोलता होते मध्यम मार्ग. अरे काय चुकला तो तर काय करणार आहे? कटुता तर बोलत नाही ना तो, कठोर बोलत असेल. कटुता नाही येत ना त्याच्या चित्तामध्ये, तर द्वेष भावना नाही ना त्याच्या, वैराग्याची तर भावना नाही ना. दुरुस्त करण्यासाठी आणि हे कठोर वागावं लागेल, कठोर बोलावं लागेल, फक्त केवळ जीवन जगण्यासाठी. जोपर्यंत तुम्ही शारीरिक आणि मानसिक गोष्टीचा एकदम ताळ्यावर आणणारा भाग जर तुमच्यात नसेल तर तुम्ही काही सार्थक आहे. पण काय काय लोक एवढं काही शरीराला पीडा देतात की विचारू नका. आणि तशाच प्रकारचा एक नग्न साधू एका पायावर उभा आहे श्रावस्तीमध्ये. भगवंत चारिकाला गेला आणि चारिका करून आले तिकडून. बघितलं तो दुपार रस्त्याच्या बाजूला कडेला उभा राहून, भर उन्हात, अंगात काही नाही, नग्न आहे, एका पायावर आहे. भगवंत चालले रस्त्याने. आणि भगवंत चालल्यानंतर याने डोळे वळले, बघितलं अरे श्रवण गौतम आहे. भगवंताने त्याच्याकडे बघितले आणि स्मित केलं, हसलं. हसल्यानंतर चिड आलेला आहे का? सांगलं श्रवण गौतम तुम्ही मला हसता. भगवंत म्हणतात, नाही मी कशाला हसू, तुला कशाला हसू. मग स्मित केलं. भगवंत म्हणतात, मी स्मित केलं यासाठी केलं, तू काय करत आहेस? ते म्हणजे मी काय करत आहे, मी शरीराला तापवतो. पाप केलं ना, पापातून मुक्त होण्यासाठी शरीराला तापवतो. म्हणून भगवान अनंत समय संबुद्ध म्हणतात, मी त्याला हसलो. मी तुला कशाला हसणार आहे? तुझ्या वर्तनाला हसलो. आणि ते एक मन पाहिजे, वाचत आहे किंवा मन बोलत आहे. तुम्ही बोलता का नाही? मन काय बोलता? चोर सोडून संन्याशाला. मग चोर कोण आणि संन्याशी कोण? चोर कोण आणि संन्याशी कोण? अरे हा शरीर हे संन्याशी आहे आणि चोर कोण आहे? सगळं समजत आहे ना तुम्हाला? मनाला मोकाट सोडला आणि संन्यासाला फाशी देणं सुरू केलं. तुम्ही काय माणसं आहेत? कुठला धर्म आहे? अरे शरीराने काही केलं नाही राजा, म्हणके कर्म सुधारले, मन ही प्रमुख प्रधान, कायिक वाचिक कर्म तो मन ही की संतान. मनाची तिल्लावड आहे. जे काही शरीरावर उत्पन्न होते, मग संन्यासी या शरीराने काय केलं? शरीराने काय पाप केलं का? बिलकुल नाही आहे. वाणीनं काय पाप केलं का? बिलकुल नाही. अरे तुझ्या चित्तामध्ये उत्पन्न झालेला आहे ना.
तुझ्या मनामध्ये ते तरंग निर्माण झाले, तुझ्या मनामध्ये ते विचार उत्पन्न झाले. जसे विचार उत्पन्न झाले तसे विचाराला तू अगदी समरस झाला. त्या विचाराप्रमाणे तू संसरण करत राहिला. जसं संसरण करत राहिला तसे वाणीवर परिणाम होत गेला. वाणीवर परिणाम होत गेला तसा शरीरावर परिणाम होत गेला. दोषी कोण आहे? मनाला आवर घालावं लागेल, मनाला थांबवावं लागेल. कितीही डुबक्या मारल्या तरी कोणाला मन धुतला जाईल का? आणि जर असा प्रकार जर झाला असता, जर डुबकी मारल्यानंतर जर पाप कटले असते तर सगळेच जगातले लोक डुबक्या मारायला आले असते ना. डुबकी मारली की डोकं फिरवलं, अरे बस क्लीन हो गया और कर लो पाप. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की जसं अंगाला साबण लावला, अंगाला साबण लावल्यानंतर पाणी जसं टाकलं जातं, वरून एखादा मग पाणी डोक्यावर टाकलं, साबण लावलेला आहे, पाणी टाकल्यानंतर जसं खाली पाणी ज्यावेळेस डोक्यावरून खाली पाणी पडते आणि जसं खाली पाणी पडते तसा फेस सुद्धा येतो. म्हणजे थोडक्यात असं समजूया आपण की आपल्या अंगाला कर्म चिटकले म्हणजे पाप चिटकलेला आहे. डुबकी मारल्यानंतर ते पाप काय होईल? पाण्याने हलकं होईल आणि वाद झाला का नाही? आणि पाणी कसं वाहते माहित आहे तुम्हाला? खालच्या दिशेने वाहते ना. समजा एखाद्या पाप्याच्या ध्यानात आलं, हे विचित्र गोष्ट आहे, इथं पापी माणसाचं लय वाजत स्वागत केलं जाते बरं. पापी माणसाचं वागत एखादा चालला ना, समजा कहाँ जा रहे, पाप धोने के लिए, चलो भाई, वाजत गाजत काय जल्लोष, खाओ कुठं चालले? डुबकी लगाने जा रहे हैं. अच्छा ठीक है जाओ. डुबकी कौन लगाता है? डुबकी कौन मारते? कि ज्याला कळते की मी पापी आहे म्हणून. ज्याला कळलं की मी पापी आहे म्हणून तो डुबकी मारायला का नाही? कशी का भावना असेल ना, त्याची शुद्धच भावना आहे. बिचारा त्याला वाटतं की आपलं हे सगळं दप्तर पूर्ण करायचं आहे, आपलं सगळं पापाचं दप्तर बंद करायचं आहे, म्हणून तो कुठे जाणार आहे? डुबकी मारण्यासाठी. पण त्याचा वाजा गाजा, अरे चल. बिचारा पुण्यवान माणसाला कोणी विचारत नाही. सिनेमामध्ये सुद्धा एखादा गाणं, म्हणजे जुन्या चित्रपटामध्ये सुद्धा आहे, राम तेरी गंगा मैली है ना, पापियों के पाप होते. खरंच आहे काय? त्याच्यात काय चुकीचं आहे का काय? समजा एखादा पापी माणूस आहे, त्याने डुबकी वरती मारली, दुसरा खाली आहे. आपण संयोग असं आहे, साबणाची गोष्ट तुम्हाला सांगतो, त्याचे पाप वाहत आले का नाही? या डुबकी मारली तर पाप वाहत आला का नाही? आणि याने डुबकी मारली, याचे पाप धुवून निघाले. डुबकी मारल्याबरोबर हा पाण्यात गेल्याबरोबर पाप याचे वाहून गेले. पण ज्यावेळेस काय झालं माहित आहे का? काय झालं माहित आहे तुम्हाला? हा याने डुबकी मारल्याबरोबर याचे गेले धुवून, आणि हा उठून वरायला तोपर्यंत त्या समोरच्याने डुबकी मारले, त्याचे वाहत आला नाही, याला चिटकले, हा बाहेर आला. गया का पाप धोने, आ गया डबल पापी बनके. काही फेकता का रे? काही विचार तर करा काही गोष्टीचा. मनाला धुण्याचं काम केलं पाहिजे. मन सगळ्यात कारणीभूत आहे. मनच तर पूर्ण आहे आणि मनाला धुण्याचं कामच आपण केलं पाहिजे. जोपर्यंत मन तुम्ही धुत नाही तोपर्यंत नाही. आणि मग याच्यात तुकडोजी महाराजांचं बोर्ड पण लावलं होतं इथे. तुम्ही या गावात चांगल्या प्रकारचं हे काम केलेलं आहे सगळ्यांना. तुकड्या महाराजांना सांगितलं इथे, जाणीवपूर्वक सांगितलं. त्या अगोदर गाडगे महाराज इथेच बोलत होते. तुकड्या महाराज काय म्हणतात माहिती आहे ना? तुझं घरच नाही का पंढरपूर? आहे का नाही? कशाला पंढरी जातो रे राजा, कशाला पंढरी जातो? हा काही एका समाजाला आदेश दिला असं नाही आहे, ते सगळ्या समाजाला दिले. ज्याला ज्याला ज्याच्या ज्याच्या भाषेमध्ये आहे त्याने त्याने समजून घेतलं गरजेचं आहे. विठू रुक्माई कोण आहे? मायबाप आहेत ना. हे सगळं ते चित्र स्पष्ट करत असताना सुद्धा आपण कुठं जातो, काय करतो आपण? ज्या व्यक्तीच्या चित्तामध्ये ही समजदारी येते किंवा जे समजदार व्यक्ती आहे, या समजदार व्यक्तीची समजदारी त्याच्यात आहे की तो घर बसल्या
मनाला शुद्ध करतो आणि पापातून मुक्त होतो, तोच खऱ्या अर्थाने सत्पुरुष होऊ शकतो आणि तोच जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होऊ शकतो. नाहीतर हे किती कुठे गेलात तरी याचा परिणाम तो दुःखदायक आहे आणि दुःखातच राहणार. म्हणून मरायचं असेल तर पापातून मुक्त होऊन मरा आणि सद्गतीला प्राप्त व्हा. जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होण्याचं. तुम्हाला जन्म प्राप्त होणार नाही असं नाही आहे, होणार आहे. मी जाणीवपूर्वक तुम्हाला ती गोष्ट सांगतो की तुमच्यासाठी हे बुद्ध शासन, द्वितीय बुद्ध शासनाची प्रक्रिया सुरू आहे. तुम्ही जाणीवपूर्वक या मार्गाला, मी हे म्हणत नाही की तुम्ही बुद्धाला पूजा म्हणून, बिलकुल नाही आहे. कारण अनंत समय संपदा जाणीवपूर्वक म्हणतात मला पूजण्याची गरजच नाही आहे, मला भजण्याची गरज नाही आहे. दुसरा एक वक्कली नावाचा ब्राह्मण. तुम्ही म्हणणार ब्राह्मणाची उदाहरणं जास्त द्यायला लागले तुम्हाला. कारण भगवान बुद्धाच्या धर्माच्या शुद्ध प्रचार आणि प्रसाराची जर कोणी खऱ्या अर्थाने सुरुवात केली असेल तर ते ब्राह्मणानेच केली. कोणी केली? मी जाहीरपणे बोलत आहे, ब्राह्मणाने केली. पण नंतरच्या काळामध्ये अरहंत सम्यक संबुद्धाला नामोनिशान करण्याचं ज्याने षडयंत्र रचलं ते सगळ्यात अग्रसर आजचे ब्राह्मण आहेत. मानवाच्या आणि कशासाठी होत आहे? बुद्धाला बदनाम का केला जात आहे? बुद्धाची का अवहेलना केल्या जात आहे? आताचे हल्लीचे ब्राह्मण का बुद्धाला नाकारतात? कारण एक आहे की बुद्ध आणि सम्यक संबुद्धाने लोकांना बहुजन हिताय बहुजन सुखायचा कल्याणाचा मार्ग जो उपदेशलेला आहे, त्या बहुजन लोकांना त्या अंधश्रद्धेतून मुक्त करण्याचा ज्याने प्रचार आणि प्रसार केलेला आहे, हे जर खऱ्या अर्थाने जागृत जर झाले तर यांच्या पोट भरण्याचा धंदा बंद होईल. यासाठी हे पोट भरण्यासाठी केल्या जाते. म्हणून हे लोक आजही सुद्धा बहुजन समाजाला अंधश्रद्धेत ढकलतात आणि बुद्धाची जाणीवपूर्वक बदनामी करतात. जो जो समाज त्याच्यातून, मी हे म्हणत नाही की बौद्ध समाजातले लोक पूर्ण बुद्धाला वाहून घेतले असं झालेलं बिलकुल नाही, अजिबात नाही आहे. ज्यांना बिलकुल त्यांच्या समोर बुद्धच कोणी उभे केले नाही ते बिचारे बुद्धांपासून तर दूर आहेतच आहेत. पण ज्यांना बुद्ध समजतात ते कोसो दूर बुद्धांपासून आहे. केवळ भ्रमात नका राहू की आम्ही बौद्ध, बिलकुल नाही आहे. तुमच्या वाणीत, तुमच्या आचरणात, तुमच्या व्यवहारामध्ये बदल पडला पाहिजे. आणि हा बदल इतर लोकांसाठी आदर्शवर ठरावा असं नाही आहे. तुमच्या घरात वैयक्तिक जीवनामध्ये तुम्हाला सुखून वाटले पाहिजे की मी आदर्शवर माझ्यासाठी जीवन जगत आहे, आदर्शवत जीवन जगत आहे, मी माझ्या परिवर्तनाचा भाग आहे. जो व्यक्ती बौद्ध म्हणणार आहे त्याने स्वतःला बदलण्याचं काम सुरू केलं तर समजून झाला तो स्वतः बदलला, जग ऑटोमॅटिक बदलण्याच्या तयारीत आहे. हे तर काम करा. यासाठी 4 उपोषण करणं बौद्ध लोकांचं कर्तव्य आहे. वक्कलीला सांगितलं भगवान. वक्कली कशामुळे झाला माहिती? भगवान बुद्धाचा शिष्य कशामुळे झाला? तोय 22-23 वर्षाचा पोरगा होता. वक्कली भगवंताच्या मार्गात आला. त्यांनी वाचलं की 32 लक्षणयुक्त महापुरुष आहे. अरे या 32 लक्षण महापुरुषांच्या सावलीत जरी राखलो ना तरी माझे अनेक जन्माचे पाप कटत जातील आणि मी जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होईल. भगवंत आहे. त्यांनी दिव्य दृष्टीनं वाचलं, बघितलं त्यांना. अरे पोरगा बिघडलेला आहे, ठीक आहे येऊ द्या. दीक्षा देऊन टाकली, भिक्षू बनवून टाकला आणि बस दररोज एकच काम करायचं. वक्कली काय करायचं? उठला की भगवान बुद्धाचं दर्शन घ्यायचं, लक्षणं बघायचे, बस तेवढंच. जिथे भगवंत जातील त्यांच्या पाठीमागं तसंच फक्त शरीरात लक्षणच बघायचंय, 32 लक्षणच बघायचंय. अभिवादन करायचंय, ज्या ज्यावेळे बावलेपणाचंच लक्षण. काय लोकांना बावलेपणाचं लक्षण आहे ना, काही दिसलं की पाय पडणं सुरू. काय लोक तर त्याच्याही पलीकडे आहे. नदीत पैसे टाकतात, चलन